तर बघा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी मी अशा प्रकारे रेडी झालेली आहे आणि मी कशी दिसते हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर मी तुम्हाला आता बर्थडेसाठी केक कसा आणलाय तोही दाखवते चला। आणि इथे बघा आता दररोज प्रमाणे देवाला दिवा वगैरे पण लावून घेतलेला आहे। इथे ओवाळण्यासाठी ताट तयार आहे, फक्त ह्याच्यातला दिवा जो आहे तो ओवाळ्याच्या टायमाला लावायचा आहे। तर चला आता मी तुम्हाला केक दाखवते। तर बघा आता मी केक फ्रीजच्या बाहेर काढलाय आणि केकची डिझाईन वगैरे कशी आहे ते तुम्हाला दाखवते मी आता। हा बघा हा असा केक आहे, खूप सुंदर वाटतोय, खूप गोड आहे। ह्याच्यावर नाव वगैरे काही काढलं नाही कारण केकवर नाव टाकून केक कापू नये असं मी ऐकलंय, त्यामुळे मी काय ह्याच्यावर नाव वगैरे टाकू दिलं नाही। बाकी फ्लावर्स वगैरे आहेत, सुंदर आहे। तर चला आता तुम्हाला ओवाळलेला वगैरे व्हिडिओ मी दाखवते। आणि हे बघा इथे असं आहे, एकच फुगा लावलाय आणि एकच फुगा लावण्याचं कारण म्हणजे आम्ही काय आज फुगे वगैरे आणले नाहीत आणि आपाच्या बर्थडे दिवशी आणलेले फुगे पण फुगले नाहीत। हा एकच उरला होता, तोच आम्ही फुगवलाय आणि मॅचिंग झाले। मी पण पिंक कलरचा ड्रेस घातलाय आणि फुगा पण पिंक कलरचाच आहे। तिचा बर्थडे आहे यामुळे मम्मी तिला ओवाळीत आहे आणि माझी आजी भी ओवाळणार आहे। तर बर्थडे सेलिब्रेशन कसं झालं हे आम्हाला कमेंट करून सांगा। सेलिब्रेशन आवडलं तर पेजला फॉलो करा, नवीन असाल तर ही माझ्या पप्पाची आई आहे, म्हणजेच माझी आजी। तू काय की मी कोणाला सांग निवडच नाही का। तर ही आहे दीदीची दीदी संधी इकडे बघ। कुंकू टाकलं तर ही आहे मम्मीची मम्मी, ती आता ओळणार आहे आखीचं झाल्यावर। तर मित्रांनो ही आहे मम्मीची मम्मी म्हणजेच माझी आजी आणि ते आहेत पप्पाचे पप्पा म्हणजेच माझे आजोबा। कॅमेरा खालून नाही, डॉटला काय गरज आहे? कॅमेऱ्याला टच केलं की निघत येतं। हाय तिथे कॅमेरा। दोन्हीकडून दोन बरोबर आहे का? पेटत आहे ती संध आता। तोंडावर येईल बघ बापा एकदम तुझी। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर स्वायता। तर बघा कसं होईल आहे सेलिब्रेशन।
जवळ येऊन काढ. ये जवळ आता इथून तर. खा. आता रे आई बाजूला सरे. फोटो काढलास का? आई इकडे इकडे बघ. फोटो काढीत काढीत व्हिडिओ बी काढ. आपला धिंगाणाच असते रे. असू दे. व्हिडिओ व्हिडिओ तो द्यायचा असतो. किलो येसन माझी लय बरोबर. तर दीदी बघा केक कसा तोंडात घालती पटा 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 पटा. तर आता मम्मी आणि पप्पा दीदीला केक चारायले आहेत. तिकडल्या हातात एक घे. तर आमचा व्हिडिओ काढीत काढीत फोटोग्राफर बी चालू आहे. तर मला एवढं व्हिडिओ बोलायला जमत नाही तरी मी प्रॅक्टिस करतोय बोलायची हळूहळू. जमत असते हळूहळू. तर मी जमित असतोय कसं ना कसं होईना. तर हे बघा आमचा केक. फोटो काढायला. तर आणि त्याला द्या त्याच्याकडे दे, तुला खाऊ तर घालायला. आज मी कसं दिसतोय सांगा मित्रांनो. एकदम काळा. त्याला खाऊ घालायला तू काढ की ये, तू खाऊ घालायला. तू घालवायला. तसंच केक खाऊन गेला माझ्या हातून. त्याने मला केक पण खाऊ घातला नाही. पण मी आता आईला केक खाऊ घालते. फोटो करून काढवाय. सगळं तोंड भरवलंय माझं. निम्मा केक तर मी संपलेला. आई इकडे. आई चल. थांबा. बाई नुसतं असं धर. मला खाऊ वाटत नाही. थोडा. बरं हा धर धर. बघा अर्धा केक तर मी संपवला होता या साईडचा. सगळ्यांनी मला खाऊ घातला. मी पण कोणाला नाही नाही म्हणलो कारण केकला नाही म्हणायचं नसतं. आणि तर या आता तुम्ही पण सगळे माझ्या बर्थडेचा केक खायला. आणि बघा सगळ्यांनी संध्याने आणि आप्पाने माझ्या तोंडाला कसा केक लावलाय. सगळं तोंड भरवून टाकले. मला आतापर्यंत काय माहित नव्हतं की त्यांनी कसा केक लावलाय काय. मी आताच पाहतीये बघा कसं केलंय. आणि आज माझ्याकडनं एक खूप मोठी चूक झाली. बर्थडेच्या दिवशी केस कट केले. मला थोडीशीच कट करायची होती, फक्त बरोबर करायची होती. पण खूप जास्त झाली. पण चला कोण काही बोललं नाही. आणि पण छान दिसत आहेत अशीच केस. मला तर आवडली. तुम्हाला कसं वाटली माझी ही हेअरस्टाईल ते मला सांगा. खूप सारे केस होते. मी 2 केस कट केलेत. काय वाटत असं माझ्या जीवाला. आणि मला एवढेशीच फक्त केस बरोबर करायचे होते. मी खूप दिवस झालं मम्मीच्या मागं लागले होते की मला फक्त माझे एकदा केस बरोबर कर, केस बरोबर कर. पण तिने केले नाहीत. आज म्हटलं चला आपण बघूयात आपल्याला जमतं का नाही. पण आपल्याला नाही जमलं. आपल्याकडनं काहीतरी वेगळंच होऊन बसलं. आणि माझ्याकडनं असं फक्त एकदा झालं नाही. माझ्याकडनं खूप वेळेस काहीतरी होतंच. आज पण तुम्ही बघितलं बर्थडे सेलिब्रेशन करताना. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण माझ्या भावाने बनवला म्हणजे आप्पानी.
आणि तो एकदम गमतीशीर बोलतो. तो मला म्हणत होता की दीदी मला पण एकदा यूट्यूब चॅनल काढून दे, मी पण माझे व्हिडिओ अपलोड करतो. पण तो सध्या असतो हॉस्टेलला, लातूरला. त्यामुळं मग त्याची सध्या प्रॅक्टिस सुरू आहे बोलण्याची. आणि तो किती गमतीशीर बोलतो तेही तुम्ही ऐकलं असेल. आणि आज झालं असं की मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की बड्डेला काय मी फुगे वगैरे आणले नाहीत, कारण आता मी काय लहान आहे का फुगे वगैरे आणायला. पण आपाच्या बड्डेचे होते फुगे, ते आम्ही फुगवण्याचा प्रयत्न केला. त्यातला फक्त एकच फुगा फुगला, तो पण पिंक कलरचा, मॅचिंग झालं. आणि ज्या बंदुकी तुम्ही बघितल्या त्या काय चालू झाल्या नाही, जास्त दिवसापासून होत्या. त्या गेल्या वेळेला आम्ही 1Kचं सेलिब्रेशन करणार होतो, त्यावेळेला जर त्या यूज केल्या असत्या तर झाल्या असत्या. पण आज काय त्यांचा उपयोग झाला नाही. आणि आज मी कशी दिसते बघा, सगळ्या केकाने तोंड माझं भरवले आणि सगळं तेलकट तोंड केले. आधी मी किती छान दिसत होते, सगळ्या केकाने भरवले. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याने माझे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. आणि सध्या व्हिडिओ काय एवढा क्लिअर येत नाही, त्याचं कारण म्हणजे रात्री व्हिडिओ बनवते मी. तर चला, आता भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण, जय श्रीराम.